हो, शुभा जिवंत आहे. नीलाताई, आपण इथं माझ्या खोलीत बसून गप्पा मारतो त्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. शुभाच्या मृत्यूची बातमी ऐकून मी हताश होतो काय, अचानक तुमची भेट होते काय, सगळंच अघटित अकल्पित. शुभाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर तुमची काय अवस्था झाली असेल नाही? अरे कल्पना कर, मी ही अशी आजारी, त्यात ही बातमी, काय माझी अवस्था झाली असेल. पण त्या बातमीवर तुमचा विश्वास कसा नाही बसला? गायकवाडांच्या पत्रामुळे. म्हणजे? मी आजारी असताना राधाबाई एक गायकवाडांचं पत्र घेऊन आले. डॉक्टरांनी मला ते वाचून दाखवलं. त्यात फक्त शुभाच्या मृत्यूची बातमी होती. वेळ तारीख काहीही लिहिलेलं नव्हतं. मी त्याला 3-3दा विचारत होते, पण त्याचा उल्लेखही त्यात नव्हता. त्याच वेळी मला संशय येऊ लागला. म्हणून मी डॉक्टरांची परवानगी काढून काकांकडे गेले होते. पण तिथे सुद्धा कुणालाच या बातमीचं. पण एक मात्र गोष्ट कळली की गायकवाड तिथे येऊन गेलेले होते आणि नंतर त्यांची पत्रापत्री होत होती. त्यात त्यांनी शुभाच्या मृत्यूची फक्त बातमी लिहिलेली होती. वेळ तारीख काही सुद्धा लिहिलेलं नव्हतं. सगळा भर होता तो हेमाच्या ठावठिकाण्याबद्दल. हेमाच्या ठावठिकाण्याबद्दल म्हणजे? हेमाकडे त्यांना सापडली होती आणि तिच्या बरळण्यामुळे प्रतापरावांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत होता. आणि शिवाय तिची तब्येत पण बरी नव्हती. तिच्या आणि शुभाच्या दिसण्यातल्या साम्याचा तिने गैरफायदा घेऊ नये म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये टाकण्यात आलं. ती काय असं गैरफायदा घेणार होती? तेच समजून घेण्यासाठी मी. नीलाताई, कसं झालं शुभाबाईंचं हे खरंच वाटत नाही बघा. अजून डोळ्यासमोर येतात त्या. बकुळे, हेमा दिसली का ग तुला? म्हणजे तुम्हाला माहित नाही होय? काय? अहो ते कोणते सरदार गायकवाड आले होते. त्यांनी हेमाला औषध दिलं पण त्याचा गुण नाही पडला. मग मावशीबाई आणि ते गायकवाड ते गेलं दुसरं औषध आणायला टेक्शीतून आणि परत येऊन बघतात तो काय इथे हेमा नाहीच. मग कळलं हेमाला हॉस्पिटलात ठेवलंय. वेड्यांच्या हॉस्पिटल? होय. म्हणजे ते जुनच का? होय. कुणी ठेवलं ते नाही माहिती. बकुळे, आपल्याला जाता येईल का तिथे? होय, येईल की. चल मग जाऊया आपण. चला चला. ओ बाई, पण तुमची मी विनंती कशी मान्य करू? पण ह्या नातेवाईकांच्या लिस्टमध्ये तुमचं कुठेही नाव नाही आहे आणि आम्ही आमच्या पेशंट्सना असं कुणालाही भेटू देत नाही. अहो, पण शुभांगी पटवर्धनची मी मोठी बहीण आहे. पण शुभांगी पटवर्धनचा या इथे संबंधच कुठे आलाय? हा पहा शुभाचा फोटो. तुमची पेशंट हेमांगी अगदी अशीच दिसते ना? हो. म्हणूनच मला तिला पाहायची खूप इच्छा आहे. ती बघा तिथे बसली. मी तिला जाऊन भेटू? हो, तिच्या औषधाची वेळ झाली. मी औषध आणते, तोपर्यंत तुम्ही भेटून या. नीला, शुभा, शांत राहा, रडू नकोस.
शांत रहा. ताई मला आता नाही सहन होत आहे ग. आता नाही राहत आहे. शांत राहा. मी आले ना आता. सगळं ठीक होईल बघ. तू यातून काहीतरी मार्ग काढ ना. हो. हे बघ, माझी ओळख दाखवू नको. सगळं ठीक होईल बघ. आणि हे बघ, शारदाबाईंशी अगदी व्यवस्थित वाग. हेमाताई, हे औषध घ्या बघू. मला अजिबात नको ती औषधं. मला अगदी वीट आलंय. असं म्हणून कसं चालेल? लवकर बरं व्हायचंय ना तुम्हाला. मी निघू आता. निघालात? थांबा, मी तुम्हाला सोडायला येते. हेमाताई, तुम्ही इथंच बसा हा. नाहीतर खोलीत जाऊन पडा. चला. कारण खरं तर हेमा तशी चांगली मुलगी आहे, पण तिच्यावर नक्कीच काहीतरी संकट कोसळलं असणार. हेमाची तुम्ही एवढ्या प्रेमानं देखभाल करता म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही. हेमा हेमा नाही, माझी धाकटी बहीण शुभा आहे. काय? हो. नवऱ्यानं संपत्तीसाठी छळ केला तिचा आणि त्या वेड्याच्या इस्पितळात डांबून ठेवली आहे तिला. मला तिला इथून सोडवायला हवी आहे. या कामासाठी मला तुमची मदत हवी. पण मी तुम्हाला काय मदत करू? तुम्ही आणखी काही दिवस इथे थांबून जा, म्हणजे मला तिला इथून सोडवता येईल. मी काहीही करीन, कोर्ट कचेऱ्या करीन, मिनिस्टरपर्यंत जाईल, पण शुभाला इथून सोडवल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, तुमचं दुःख मी जाणते, कारण माझ्या बहिणीचा सुद्धा असाच छळ झाला होता. माझ्याकडून होईल तेवढी मदत मी तुम्हाला नक्की करेन. तुम्ही किती चांगले आहात. उद्या रात्री 10 वाजता तुम्ही मला गेटपाशी भेटा. शुभाला मी तुमच्या ताब्यात करेन. हो, चालेल. तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही. तुम्ही खूप प्रेमळ आहात. तुमच्या लग्नाची नाही, भेट म्हणून नको. हे बघा, माझं कर्तव्य मी केलं. बरं, मग उद्या रात्री मी 10 वाजता येईल. हो, निघू मी आता. निघा. मी शुभाला घेऊन पंडू काकांकडे गेले होते, पण तिथे तिला कुणीही ओळखायला तयार नव्हतं. मला जास्त त्रास देऊ नका. माझे मेहुणे सरदार गायकवाड किती सज्जन मनुष्य आहे तो. त्यानं मला पत्र लिहून स्वच्छ कळवलेलं आहे की कुणीतरी तोतई मुलगी माझी पुतणी म्हणून वावरते. त्यांनी काय लिहिलंय त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात ना. तुमची सख्खी पुतणी शुभा इथे आहे. तिच्यासारखी दिसते म्हणजे तीच? काका, नीट डोळे उघडे ठेवून पहा. ही शुभा आहे. तुम्ही हिला ओळखत नाही? मी शुभाला ओळखतो, म्हणूनच सांगतो की ती ही नव्हे. माझी पुतणी वारली. तुम्ही जा बघू, मला उगीच त्रास देऊ नका. काका, नीट विचार करा. ही जर शुभाच असेल तर तुम्ही खूप मोठं पाप करत आहात. मला पाप पुण्याच्या गोष्टी शिकवतेस? तुला सूड उगवायचं का माझ्यावर? कारभारी, अहो कारभारी, काय मला? या नीला बरोबर आलेली ही मुलगी ही शुभा आहे? अहो नसेल तर नाही म्हणून सांगा. मालक, या धाकट्या बाईसाहेब नाहीत. त्या किती रुबाबदार दिसायच्या. तेच तेच म्हणतो मी. दुसऱ्या कुठल्या नोकरांना विचारू? नीलाताई, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण मी अगोदरच सगळ्यांना विचारलं होतं, म्हणजे मालकांनी तसं विचारायला सांगितलं होतं तुम्ही काल त्यांची भेट घेऊन गेल्यानंतर. नीलाताई, कुणीही यांना ओळखायला तयार नाही. सगळ्यांचं म्हणणं एकच, धाकट्या मालकीणबाई या नाहीत. मोठ्या मालकीणबाईंची मुलगी अशी कशी असेल? कळलं? तिला मुकाट्याने वेड्याच्या दवाखान्यात येऊन सोड. कारभारी, पोलीस पाटलाला सांगा की आमच्या घरात एक वेडी मुलगी शिरलेली आहे. काका,
शुभा जर इथे राहणार नसेल तर मी सुद्धा इथे राहणार नाही. तशा मनस्थितीत मी शुभाला घेऊन बाहेर पडले आणि तू समोर दिसलास. आधी विश्वासच बसेना. खात्री पटल्यावर आत्मविश्वास वाटला. आपल्या सहाय्याला आपलं माणूस आलंय म्हणून. शुभाच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. व्हॉट? दिस इज इम्पॉसिबल. अहो, शोभादेवींच्या प्रेतयात्रेला प्रत्यक्ष गेलेल्या माणसाने मला इथे येऊन सांगितलं. स्वतः प्रतापराजे इथे येऊन गेलेत आणि त्यांच्या सॉलिसिटरचं तसं पत्रही आलंय मला. वैद्यसाहेब, शुभा सध्या माझ्या बरोबर राहते. तुमच्या बरोबर? पण मग जी मुलगी वारली ना, ती अगदी शुभासारखी दिसत होती. त्याचाच या दुष्टांनी फायदा घेतलाय. माय गॉड, दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. म्हणूनच तर मी तुमच्याकडे आले. पटवर्धन आता शुभाची संपत्ती हडप करायला मोकळे झालेत. आपण काहीतरी केलं पाहिजे. नीलाताई, शुभादेवीच्या मृत्यूबद्दलचे सबळ पुरावे या लोकांनी सादर केले तर मोठी पंचायत येईल. काहीतरी करा वैद्यसाहेब. जिवंतपणे मरण सहन करायला लागतंय तिला. तोच काहीतरी मार्ग सुचतोय का पाहतोय मी. पण तोपर्यंत तिची संपत्ती. नाही, काही दिवस आपल्याला थांबवता येईल. बघतो काय करायचं ते. नीलाताई, तुमच्याकडे या संदर्भातले काही कागदपत्र वगैरे आहेत का? हो, आहेत काही. गुड. कुणाबरोबर पाठवून द्याल का माझ्याकडे? हो, योगराज गोखले येतील. त्यांच्याबरोबर माझ्याकडे जेवढे कागदपत्र आहे ते सगळे मी पाठवते. एक्सक्यूज मी. मिस्टर योगराज गोखले. That's right. प्लीज बी सीटेड. थँक्यू. नीलाताईंनी हे कागद आपल्यासाठी दिले होते. या, आय नो. बोला, मी तुमची काय मदत करू शकतो? वैद्यसाहेब, या केसबद्दल मला आपलं मत हवं आहे. वेल, मिस्टर योगराज गोखले, नीलाताईविषयी माझ्या मनात अत्यंत आदर आहे, सद्भावना आहे. त्या एक अत्यंत साध्वी बाई आहे. त्यांच्या कुटुंबातला एक या नात्याने मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, या केसमध्ये काही दम नाही आहे, काही तथ्य नाही. तुम्ही अशा नर्वस होऊ नका. मी हे सगळं तुम्हाला समजावून सांगणारच आहे. मग तुम्हाला पटेल ॲक्च्युअली मला काय म्हणायचं ते. प्लीज सांगा. मी मोठ्या उमेदीने आलोय आपल्याकडे. मिसेस शोभादेवी पटवर्धनांच्या मृत्यूबद्दलचे सर्व पुरावे अगदी मजबूत आहेत. अहो, त्यांचा मृत्यू त्यांच्या सख्या आत्याच्या घरी झाला. ते दोघेही कोर्टात शपथेवर सांगतील की त्या त्यांच्या घरी आल्या, राहिल्या, आजारी पडल्या आणि मरण पावल्या. डॉक्टरने दिलेलं डेथ सर्टिफिकेट पण आहे. त्याच्यात त्यांनी चक्क नमूद केलंय की मिसेस शोभादेवी पटवर्धनांचा मृत्यू नैसर्गिक होता म्हणून. हे सगळे पुरावे अगदी सबळ आहे. हे सगळं उघड असताना मिसेस शोभादेवी पटवर्धन वारल्याच नाही असं तुम्ही कसं सिद्ध कराल? केवळ नीलाताईंना एक शोभादेवी सारखी दिसणारी बाई हॉस्पिटलमध्ये दिसली म्हणून? हॉस्पिटलचे सगळे लोक तिला हेमांगी म्हणून ओळखतात. ही हेमांगी एकदा हॉस्पिटलमधून पळून गेली होती म्हणून ती बरोबर सगळ्यांच्या लक्षात राहिली. बरं, तिला ज्यांनी परत आणली त्यांनी इंदुलकरांना पत्र पाठवून कळवलं होतं की तुमच्या पुतणीची कुणी एक तोतया बाई आहे म्हणून. आता हा सगळा पुरावा तुम्ही कसा काय धुडकावून लावणार? बरं, ही जी स्वतःला शोभादेवी म्हणते तिची सगळी विधानं उलटसुलट आहेत. ती म्हणते की मुंबईत एका घरात रात्रभर राहिली होती. तुम्ही म्हणता ती त्या घराच्या आसपास सुद्धा फिरकली नाही. बरं, हे स्वतःविषयी काही सांगायला तयारच नाहीये. तुम्ही म्हणतात की ती मनाने खूप खचली आहे म्हणून तिला काही आठवत नाही. सो दिस इज द केस. हां, मिस्टर योगराज गोखले, एक करता येईल. तुमच्या इच्छेप्रमाणे जर ही केस आपण कोर्टात उभी केली तर तुमचे स्वतःचे असे काही पुरावे आहेत? मग वैद्यसाहेब, तुमच्या मते कायदेशीररित्या आम्ही काहीही करू शकत नाही? आय एम सॉरी. वस्तुस्थिती अशी आहे, कुठल्याही भक्कम पुराव्याशिवाय कुठलीही केस कोर्टात उभी करता येत नाही. पण वैद्यसाहेब, ह्या दिसण्यातल्या साम्या व्यतिरिक्त आपल्याजवळ कुठलाही दुसरा पुरावा नाही? आहे, पण तो तुमच्या आवाक्या बाहेरचा आहे. नाही, सांगा मला. काही शक्य करून दाखवायची तयारी आहे माझी. तुम्ही मला सांगा, शुभादेवींच्या मृत्यूची तारीख आणि मुंबईला पळून गेल्याची तारीख, ह्या दोन्ही तारखा आपल्याला मिळतील? कशासाठी? ह्या दोन तारखात जर तफावत आढळली तर विरुद्ध पक्षाचे सर्व पुरावे आपण उधळून लावू. पण अशक्य आहे ते.
या तारखा आपल्याला कुठून मिळतील? मी मिळवीन त्या. सरदार गायकवाड आणि प्रतापराव पटवर्धन यांच्याकडे त्या तारखा निश्चित असणार. आणि त्या तुम्हाला देतील? त्यांना ते द्यायला लागतील. कोण त्यांना द्यायला लावणार? मी. थांबा प्लीज, माझं एक काम करा. हे पत्र नीलताईंना द्या. या पत्त्यावर आलो होतो. प्लीज त्यांना माझा निरोप सांगा. या केस बाबतीत मी काहीच करू शकत नाही. मी असमर्थ आहे. वकील साहेबांच्या मते आपल्या या केसमध्ये काही तथ्य नाही. म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर इट्स इम्पॉसिबल. आणि नीलताई, वकील साहेबांनी तुमच्यासाठी एक पत्र दिलं. का हसलाच? अक्षर ओळखीचं वाटते. सरदार गायकवाडांचं पत्र आहे. सरदार गायकवाडांचं पत्र तुम्हाला? तुमच्यावर सध्या जो काही प्रसंग आलाय त्याबाबत मी तुम्हाला एवढंच सांगतो की निर्धास्त राहा. कशाची भीती बाळगू नका. तुमचे ड्रॉइंग मास्टर मुंबईत आल्यानंतर त्यांना म्हणावं आपल्या मार्गानं निमूटपणे चालत राहा. आमच्या मार्गात येण्याचा प्रयत्न करू नका. बस एवढंच. उद्या मी पटवर्धनांच्या वाड्यावर जाणार आहे. कशासाठी? तारखांचा शोध घ्यायला. शुभाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची तारीख 27 जुलै होती. आणि डॉक्टर तुम्हाला तपासायला परत यायला लागले तेव्हा शुभा तिथं नव्हती. म्हणजे गायकवाडांनी तिला 27 जुलैला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली. म्हणजे ती 26 जुलैला घरून निघाली असेल. मग शुभाच्या मृत्यूची तारीख म्हणजे आपल्याला शुभाच्या डेथ सर्टिफिकेटवरची तारीख आणि शुभा पटवर्धनांच्या घरातून केव्हा निघाली या 2 तारखा मिळवायला पाहिजे, हो ना? आणि या तारखा फक्त त्या 2 नराधमांनाच ठाऊक असणार. या तारखा मला दुसरीकडे कुठे जर मिळाल्या नाहीत तर मी त्या दोघांचा गळा दाबून त्या मिळवीन. सुरुवात तू गायकवाडांपासून कर. नाही नीलताई, तो सापडणं कठीण आहे. त्या गायकवाडचा कुठलाही कच्चा दुवा आपल्याला मिळालेला नाही. हा, त्या प्रतापरावांचा वीक पॉइंट मात्र सापडलेला आहे. म्हणजे त्यांचं रहस्य? बरोबर आहे, तुमच्या लक्षात आहे. तुम्हाला आठवतं तुम्ही त्याचं बोलणं ऐकलं तेव्हा तो काय म्हणाला होता? हो. माझं हे रहस्य माझ्या बायकोला कळलं तर माझा सत्यानाश होईल. आठवतं? सगळे मार्ग जरी खुंटले तरी श्वेतांबरा आपल्या मदतीला धावून येईल. होय नीलताई? तिच्या मृत्यूनंतरही तीच आपल्याला मदत करणार आहे. राधाबाई, नीलाताईंना तपासायला जेव्हा डॉक्टर पुन्हा आले होते तेव्हा शुभाताई घरातून निघून गेल्या होत्या ना? हो ना, सगळेच जण गेले होते. तसं मी नीलाताईंना सांगितलं सुद्धा. स्वतः मालक सुद्धा घर सोडून गेले होते. तुम्हाला तो दिवस आठवतो राधाबाई? न आठवायला काय झालं, चांगला आठवतोय मला. पण ती तारीख सुद्धा आठवत असेल. कमाल करता तुम्ही. अहो, सगळं अगदी तारीखवर कसं आठवेल मला? मला वाटलं की तो दिवस म्हणजे त्या दिवशी जे जे घडलं ते. मला थोडी माहिती हवी, तुम्ही द्याल? मी हो काय सांगणार. आपली हेमा नाहीशी झाली, तुम्हाला माहिती आहे का? आता ती पुन्हा आपल्याला दिसेल की नाही याची सुद्धा खात्री नाहीये. पण ज्या लोकांनी तिच्या जीवाशी खेळ केलाय त्यांना धडा शिकवायला हवाय आणि यासाठी मला तुमची मदत हवी. मी हो काय मदत करणार? मला एवढं सांगा, त्या दिवशी गवळ्याच्या घरातून बाहेर पडल्यानंतर हेमा आणि मावशीबाईंनी काय काय केलं, काय काय झालं? मावशीबाईंनी जेवढं सांगितलं तेवढंच सांगेन बघा. तेवढं तरी सांगा. मावशीबाईंनी हेमा तिथून ज्या निघाल्या त्या सरळ मावशीबाईच्या सासरच्या गावी गेल्या बघा. पण त्यांना असं एकाएकी घरातून बाहेर पडायचं कारणच काय मुळे? अहो, हेमानेच सांगितलं की तिथं राहणं धोक्याचं आहे म्हणून तिथून कुठेतरी दुसरीकडे जाऊया. बरं, मग पुढं? मग काय, हेमा तिथं गेली आणि एकाएकी आजारी पडली छातीच्या दुखण्यात. माफ करा बाई, तुम्ही कोणाची वाट पाहता का? हा. नाही, शुभाबाईंना इथं भेटायला कोणीतरी येणार होतं आणि शुभाबाईकडून त्यांना एक निरोप होता. मला सांगा की मी शुभाबाईंनाच भेटायला थांबले. असं? होय. बरं, हे पहा, ती हेमा आहे ना आणि तिच्याबरोबर एक कोणीतरी दुसरी बाई आहे ती. त्यांना म्हणावं तुम्ही हे गाव सोडून शक्य तितक्या लवकर निघून जा. इथं राहणं फार धोक्याचं आहे. कारण इथं जर त्या राहिल्या तर प्रतापराव त्यांना असेल तिथून हुडकून काढेल आणि मग ते फार घोटाळ्याचं काम होईल.
तुम्ही आणि मावशीबाई हेमाच्या शेजारीच राहत होतात ना? वय म्हणजे तुम्हाला त्यांची सगळी माहिती असणार. वय म्हणजे तशी माहिती बघा, हेमाची आई बाई म्हणून आपल्याला नाही कधी आवडली. कुठं निघालीस? कामावरून घरी आल्यावर चहा कोण देणार मला? एक दिवस करून घेतला असतात तर? रोजच करून घेतोय. मग आजच काय झालं ओरडायला? थोबाड फोडीन जास्त बोलशील तर. आजूबाजूचे लोक शेण घालतात माझ्या तोंडात. तुम्ही शेळपटासारखं ऐकून घेता म्हणून. काय करणार? आपलाच दाम खोटा. तिथं काय बोलणार मी लोकांना? मग गप्प बसा. लग्नासाठी गयावया करीत होतीस तेव्हा अशी वागशील कल्पना नव्हती मला. नाही म्हणत होते तेव्हा लोचटासारखे मागे येत होतात. 10 वेळा नकार दिला तरी लोचटपणा चालूच. शेवटी दया आली मला तुमची आणि केलं तुमच्या बरोबर लग्न. उपकार केले तेवढे स्मरा जरा. उपकाराची परतफेड अशी करून घेशील याची कल्पना नव्हती मला. अशी म्हणजे काय केलं मी? वर तोंड करून विचारतेस? रोज नवीन नवीन साड्या येतात कुठून? मी घर सोडून चाललोय. खरंच मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. जमलं तर पैसे पाठवीन. भीक मागेन पण तुमचे पैसे नकोत मला. जातो मी. तुम्ही प्रतापरावना पाहिलं? वय हेमा त्यांच्यासारखी दिसायची? नाही, मग ती आईसारखी दिसत होती? मुळीच नाही. आईसारखी दिसत नव्हती, वडिलांसारखी दिसत नव्हती. हेमाची आई सध्या कुठे राहते माहिती आहे तुम्हाला? हा, मावशीबाईंनी लिहून ठेवलंय बघा. मला देता पत्ता तो? आपली मुलगी बेपत्ता आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. इतक्या दिवसात तिच्या जीवाचं काही बरं वाईट? ती गेली असं सांगायला तर तुम्ही आला नाही. मग हे सांगायला तुम्ही स्वतः येण्याची काय गरज होती? असं कसं म्हणता तुम्ही? गरज असं कसं म्हणता? मग तुमच्या मुलीच्या मृत्यूमुळे माझ्या अगदी जवळच्या असं कोणाचं तरी खूप नुकसान झालेलं आहे. याला दोघे जण जबाबदार आहेत. त्यातली एक व्यक्ती म्हणजे प्रतापराव पटवर्धन. असं आता तुम्ही म्हणाल तुमच्या मुलीच्या मृत्यूमुळे दुसऱ्याचं नुकसान कसं काय झालं? मुळीच नाही. मला काय करायचंय? तुम्हाला काय करायचं असेल ते करून घे. प्रतापरावांना अद्दल घडवायचं मी ठरवलेलं आहे. ठीक आहे. प्रतापरावांच्या पूर्वायुष्याबद्दल? त्यांच्या पूर्वायुष्याशी मला काय करायचंय? नाही कसं? हेमाच्या तुमच्या मुलीच्या जन्मापूर्वी प्रतापराव तुमच्या आयुष्यात आले नव्हते? त्याच्याशी तुमचा काय संबंध? मावशींनी मला सर्व काही सांगितलं. अच्छा, आता माझ्या लक्षात आले. तुम्हाला प्रतापरावांचा सूड घ्यायचाय आणि त्यासाठी माझ्याकडून मदतीची अपेक्षा करताय तुम्ही. प्रतापरावांचं पूर्वायुष्य सांगावं म्हणून तुम्ही माझा पाठपुरावा करताय आणि तुम्हाला वाटतंय की माझ्यासारखी बाई तुमच्या कारवायांना सहज बळी पडेल. याचं कारण तुम्हाला आणि मला एकच गोष्ट साधायची, शत्रूचा बीमोड करणं. आणि आपल्या दोघांचाही शत्रू एकच आहे, प्रतापराव पटवर्धन. तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी आपल्या दोघांच्याही मनात त्या माणसाविषयी फक्त घृणाच आहे. आणि एक स्त्री म्हणून दुसऱ्या एका स्त्रीवर झालेल्या अन्यायाची चीड तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. अशा जुलमी माणसाला धडा शिकवावा असं माझ्याप्रमाणेच तुम्हालाही वाटत असणार. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. तुमचा हेतू साध्य झाला की मगच इथे या. तुम्ही जाऊ शकता. नाही, मी जाणार तर आहेच, पण जाण्याच्या अगोदर मला काही माहिती पक्की गोळा करायची. तुमचे आणि प्रतापरावांचे संबंध कसे होते? एका घरंदाज बाईला असा प्रश्न विचारायला काही वाटत नाही तुम्हाला? लोकांच्या मते तुमचे संबंध संशयास्पद होते. कोण लोक? माझ्या प्रतिष्ठेपुढे माना वाकवणारे, मी प्रत्येक कमिटीवर असावी म्हणून धडपड करणारे हे लोक बोलले असं? मावशीबाईंनीही मला हेच सांगितलं. मावशी? माझ्या मुलीचं दाईपण करणारी ती गावढळ बाई, तिची अक्कल ती काय? मला एक सांगा, हेमाचे वडील कोण? जा, चालते व्हा. तुम्हाला काय वाटलं मी कुलटा आहे? हे घर म्हणजे काय कुंटणखाना वाटला तुम्हाला? सभ्यता म्हणून इतका वेळ सगळं ऐकून घेतलं, पण आता सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय सगळं. जा म्हणते ना, चालते व्हा.
तुमच्या मुलीविषयी तुमच्या मनात तिळमात्रही प्रेम नाही. त्या प्रतापच्या मनातही नव्हतं म्हणा. ती जर प्रतापची मुलगी नव्हती तर त्यानं तुमचं तोंड गप्प का करावं? तुम्हाला असं कुठलं रहस्य माहिती आहे की त्यानं तुम्हाला एवढं घाबरावं? मी जातो. प्रतापरावांची एखादी बातमी कळली तर येईन मी तुम्हाला सांगायला. प्रतापरावांच्या आता एकाच बातमीची मला अपेक्षा आहे, त्यांच्या मृत्यूची.